शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। शालेय शिक्षण विभागाच्या 5 मार्च 2025च्या आदेशाने राज्यातील शिक्षकांमध्ये निर्माण झाले संभ्रम। इयत्ता 1ली ते 9वी वर्गाच्या वार्षिक परीक्षा 8 एप्रिल ते 25 एप्रिल या दरम्यान घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पुढे 5 दिवसात उत्तरपत्रिका तपासून निकाल कसा लावायचा याची चर्चा राज्यातील सर्व शिक्षकांमध्ये दबक्या आवाजात चालू आहे। उत्तरपत्रिका तपासणी, सर्व विषयांचे गुण संकलित करणे, निकाल तयार करणे, प्रगती पुस्तके लिहिणे, विद्यार्थी संचिका लिहिणे आदी कामे पूर्ण करण्यासाठी केवळ 5 दिवस मिळणार आहेत। 5वी वर्गापासून पुढे विषयनिहाय शिक्षक असतात। एका शिक्षकाकडे किमान 3-4 विषयांचा कार्यभार असतो। त्यामुळे उत्तरपत्रिका तपासून निकाल तयार करण्यास त्यांना पुरेसा वेळ मिळणार नाही। शिवाय उन्हाची तीव्रता, पिण्याच्या पाण्याची टंचाई या गोष्टी विचारात घेता 25 एप्रिलपर्यंत परीक्षा चालू ठेवणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने योग्य राहणार नाही, असा मतप्रवाह शिक्षकांमधून व्यक्त केला जात आहे। प्रत्येक वर्षी 10 ते 12 एप्रिलपर्यंत परीक्षा संपते। त्यानंतर इतरही शैक्षणिक कामे असतात। त्यामुळे शासनाला 8 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत परीक्षा पूर्ण कराव्यात अशी मागणी अनेक शिक्षक संघटनांकडून होताना दिसत आहे। शिक्षक संघटनेच्या या मागणीची दखल राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे घेतील काय याकडे राज्यातील सर्वच शिक्षकांचे लक्ष लागले आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनल।